नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहे, त्या व्यतिरिक्त या ठिकाणी इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्हा बुलढाणा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमचं MBBS झालेलं असणं आवश्यक आहे। एकूण या ठिकाणी 10 वॅकन्सी जे आहेत या पदासाठी निघालेले आहे। 60,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी JNM जर तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 10 वॅकन्सीज या पदासाठी देखील निघालेले आहेत। 20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। तर 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सायन्स फॅकल्टीमधून प्लस तुमचं पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तर एकूण 10 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। 18,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। वयोमर्यादा जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इतके या ठिकाणी असणार आहे। राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढून फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी भरायचे आहे। डिमांड ड्राफ्ट तुम्हाला सदस्य सचिव जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बुलढाणा यांच्या नावाने या ठिकाणी काढायचं आहे। या ठिकाणी अर्ज जे आहेत 25 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 6 मार्च 2025 पर्यंत तुम्ही सकाळी 10 ते 6 या वेळेदरम्यान तुमचे अर्ज जे आहेत त्या ठिकाणी सादर करू शकणार आहात। अर्ज तुम्हाला डिमांड ड्राफ्टसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून सादर करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतर या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।